बोला ना. तुमच्या संघर्षामुळं आज यश बघायला मिळतंय. तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं. तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय. काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज. काय देताय मानधन सांगा. नाही मग म्हटलं काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं, पेट्रोल लागतं, तर काहीतरी द्यावं तुम्हाला. मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे, फोन पे करायचं कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या. कसं आहे मग तुमचा गुगल पे, फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला UPI पण आपल्याला करता येईल. नाही राहू द्या, मी तिकडं अकलूज परिसरात आलो त्या आपण भेटू. नाही हे भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही UPI वर 1 लाखापर्यंतची अमाऊंट जाते की डायरेक्ट. तुम्ही कधी यायचा काय? आम्ही पण बाहेर पुण्याला असतो. पुण्यातच आहे की मग मी राहायला. कुठल्या एरियात राहतात? पुण्यात कोथरूडला आहे. उद्या आहे पुण्यात सकाळी. होय, मग ऑफिसला जातोय. मग किती वाजता भेट होईल? तुमचा UPI नंबर असेल तर पाठवतो एक. हा रितेश, सांगता UPI का? नंबर, फोन पे, गुगल पे? सांगता का मला? गुगल पे, फोन पे, UPI नंबर आहे का? गुगल पे सांग बरं. दादा थांबा, सांगतो मुलगा. हॅलो, हा तुमचा फोन पे, गुगल पे नंबर सांगा की. 93 हा 70 हा 22 55 61. काय नाव येत आहे? रितेश बरं हैरवाल. बरं. सरांचं नाही का? सरांचा नाही, त्यांचं नाही. बरं द्या की सरांकडे. त्यांचं अकाउंटच नाही. बरं सरांचा अकाउंट. बरं द्या की सरांकडे. ऐका ना, ऐका. हा सर. माझं अकाउंटच नाही. अकाउंटला मी पैसे घेत पण नाही. हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे. अकाउंट दिलाय तुम्हाला. बरं तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय. आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात. भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते. तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय. मानाच्या ना नानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्यात शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली. तुझी अवकात नाही साल्या आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाच्या ना मानाची तरी वाटू दे. हा